नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चाललो आहे नाशिकमध्ये असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये. हे मंदिर पंचवटी व तपोवनपासून जवळच आहे. मंदिराचं टायमिंग सकाळी 7 ते 12 व दुपारी 4 ते 8:45 इतके आहे. गेटमध्ये प्रवेश करताच भगवान शंकरांचे दर्शन होते. जे आपल्यासमोर दृश्य दिसते त्याला आपण समुद्र मंथन असं म्हणतो. समुद्र मंथनमध्ये एका साईडला सगळे देवऋषी व दुसऱ्या साईडला राक्षस व मध्ये पर्वत असं हे समुद्र मंथन आहे. मित्रांनो, स्वामीनारायण मंदिर हे मुंबईपासून 170 किलोमीटर व पुण्यापासून 200 किलोमीटर इतक्या अंतरावर हे आहे. मंदिराच्या एंट्रीला आपल्याला खूप सुंदर असं पुरातन काळातील एक्झिबिशन दिसून येते. त्या एक्झिबिशन समोर आपल्याला त्या एक्झिबिशनची माहिती देखील दिलेली आहे. मित्रांनो, स्वामीनारायण मंदिराचे बांधकामाची कालावधी तब्बल 4 वर्षे इतकी होती. तुम्ही बघतच आहेत मित्रांनो की खूप सुंदर असं नक्षीकाम या मंदिरावर केलं आहे. मित्रांनो, मंदिरासाठी राजस्थानच्या प्रसिद्ध अशा गुलाबी बन्सी पहाडाच्या पाषाणाचा वापर केला गेलेला आहे. मंदिर हे 130 फूट लांब, 90 फूट रुंद आणि 78 फूट उंच इतके आहे. स्वामीनारायण या मंदिराला त्रिशिखर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू शिल्पशास्त्रानुसार या मंदिराच्या बांधकामासाठी कोणत्याही धातूचा किंवा कोणत्याही काँक्रीटचा वापर केला गेलेला नाही. मंदिराच्या आतमध्ये पण आपल्याला कोरीव काम दिसून येते. प्राचीन काळातील संत साधू यांचे हे केलेले कोरीव काम अगदी अप्रतिमच आहे. त्यानंतर आपण मंदिराच्या तळघरी पोचलो. मंदिराच्या तळघराशी अभिषेक मंदिर असं म्हटलं जातं. या अभिषेक मंदिराच्या वर शिखर आहे. आपल्यासमोर जे दृश्य दिसतं ते म्हणजे एक बिस्किटाची कलाकृती. हे नुसतं बिस्किटाची कलाकृती नसून अबुधाबी येथे नव्याने होत असलेल्या स्वामीनारायण मंदिर आहे. मित्रांनो, श्री स्वामीनारायण मंदिर हे जगभरात 1200 मंदिर आहेत आणि त्यामधले 1000 तर भारतातच आहेत. चला तर मित्रांनो, श्री स्वामीनारायण मंदिराची माहिती जर आपल्याला आवडली असेल
तर आपल्या या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.